नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या तरुण उद्योजक या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो. तर आज RRBचा व्हिडिओ घेऊन आलो आहे मित्रांनो, रेल्वे रिक्वायरमेंट बोर्ड्स. मित्रांनो, रेल्वेच्या RRBच्या जागा निघालेल्या आहे, बघू शकता तुम्ही. 434 जागा आहे मित्रांनो. त्याची ओपनिंग डेट आहे ॲप्लिकेशनची 9 ऑगस्ट 2025ला आपण फॉर्म भरू शकतो. आणि क्लोजिंग डेट दिलेली आहे मित्रांनो, सबमिशन ऑफ क्लोजिंग 8 सप्टेंबर 2025. मित्रांनो, 9 ऑगस्ट आणि 8 सप्टेंबर म्हणजे एकूण 1 महिन्याचा कालावधी दिलेला आहे त्यांनी फॉर्म फिलअप करण्यासाठी. मित्रांनो, आपण पोस्ट बघू कोणकोणत्या पोस्ट दिलेल्या आहे. मित्रांनो, नर्सिंग सुपरिटेंडंट एकूण पोस्ट 272 आहे आणि त्यासाठी एज लिमिट आहे 20 ते 40 वर्षापर्यंत. मित्रांनो, 2 नंबर बघू शकता, डायलिसिस टेक्निशियन एकूण 4 जागा आहे आणि त्याचं एज आहे मित्रांनो 20 ते 33 वर्षापर्यंत. 3 नंबरचं बघा मित्रांनो, हेल्थ अँड मलेरिया इन्स्पेक्टर, त्याच्या एकूण 33 जागा आहे आणि एज दिले मित्रांनो 18 ते 33. 4 नंबर बघा, फार्मासिस्ट एंट्री ग्रेड, एकूण जागा 105 आहे आणि त्याचं एज दिलं आहे मित्रांनो, एज लिमिट 20 ते 35 वर्षापर्यंत. खाली बघा मित्रांनो, रेडिओग्राफर एक्स-रे टेक्निशियन, त्याच्या एकूण 4 जागा आहे आणि एज दिले मित्रांनो 19 ते 33 वर्षापर्यंत. ECG टेक्निशियनसाठी दिले मित्रांनो 4 जागा आहे आणि एज लिमिट दिले 18 ते 33. लॅब असिस्टंट दिला मित्रांनो, एकूण जागा लॅब असिस्टंटच्या 12 आहे आणि एज लिमिट 18 ते 33 आहे. मित्रांनो, एकूण 434 जागा दिलेल्या आहे. आपण फॉर्म भरून द्यायचा मित्रांनो, त्याचं शॉर्ट नोटीस आलेली आहे. खाली त्यांनी वेबसाईट दिली आहे मित्रांनो, RRB पार्टिसिपंट सेंट्रल नंबर, अहमदाबाद, अजमेर, भोपाळ, भुवनेश्वर, बिलासपूर, चंदीगड, चेन्नई, मुंबई, पटना, कोलकाता, जम्मू, श्रीनगर, गुवाहाटी, प्रयागराज, रांची, सिकंदराबाद, बेंगलोर, गोरखपूर बघून घ्यायचं आहे मित्रांनो. त्यासाठी हे ॲप्लिकेशन फॉर्म आपण ऑनलाईन फिलअप करायचं आहे. मित्रांनो, यासाठी ऑनलाईन चलन दिलेलं आहे त्यांनी. ओपन आणि EWS साठी 500 आहे, तर ST आणि एक्स सर्व्हिसमॅनसाठी 250 रुपये चलन आहे मित्रांनो. आपण ते ऑनलाईन चलन भरू शकतो. मित्रांनो, नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत दिलेलं आहे, त्यामुळे मित्रांनो आपण फॉर्म भरून द्यायचा आहे. चला तर मित्रांनो, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.